हॅलो. अरे कुठे आहे तुम्ही? सकाळी मला बोलला असतं तर मी नसतो आलो का पिक करायला मग. ठीक आहे चला या, वाट बघतोय. काय जिजू इतकं कॉल करतात कोणी दिदी शिवाय करमत नाही वाटत तुम्हाला? अरे हे थोडं नवीनच आहे माझ्यासाठी. काय झालं? काय नाही दिदी, जिजूला तुझे पराक्रम सांगत होतो. मला तर शांत वाटलेली तुझी दिदी. शांत आणि ही एरियातले सगळे पोरं घाबरता हिला. क्षितिज, हे बघा जिजू, असेच डोळे दाखवून दाखत ठेवले आम्हाला. पुढचे किस्से सांग. एरियात भांडण करायला कोणाला आवडत नव्हती आणि शाळेत असताना रोज नवीन कंप्लेंट घेऊन यायची घरी. अच्छा, म्हणजे एवढे पराक्रम केले मॅडम. अख्खा एरिया घाबरायचा मॅडमला. म्हणजे आता आम्हाला पण घाबरून राहायला लागेल. पण काय ऐकताय त्याचं? क्षितिज पण ना, थकली आहे प्रवास करून. मिस केलं मी खूप. पण तुझ्याकडे बघून मला ना वाटत तुला माझी आठवण पण आली असेल. मलाही तेच वाटलेलं. तुमची आठवण वगैरे नाही येणार. माहेरी चालली आहे, मज्जा करेन. पण खरं सांगू, असा एकही क्षण नाही गेला जेव्हा मला तुमची आठवण नसेल आली किंवा तुमचा भास नसेल झाला. म्हणजे तुला पण झाला? तुला पण म्हणजे? ते जाऊ दे. पण माझी शांत सोज्वळ असणारी बायको इतकी मस्तीखोर असेल हे ऐकून जरा शॉकच बसलाय मला आज. क्षितिज ना, मला फक्त एकटाच भेटू द्या आता. खरंच इतकं आगाऊ आहे ना, हेच काटा हेच सांगत होतं तुझा भाऊ मला. तुम्ही पण ना, सोडा आता तो विषय. हा ना, सोडू.